अख्खी ओम साई सृष्टी सोसायटी दहशतीत आहे। अनेकांच्या डोक्याला बँडेज आहे, कुणाचा डोळा सुजलाय तर कुणाच्या हाताला मार लागलाय आणि हा प्रताप केलाय लावा गावच्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी। सोनबा बाबांच्या यात्रेच्या निमित्ताने डीजे लावून धुडगूस सुरू होता। 11:30 वाजले तरी गोंधळ संपत नव्हता। लोकांनी डीजे बंद करण्याची विनंती केली आणि पुढे काय झालं बघा। 11:30 बजे हमने जब पुलिस को फोन किया तो 11:30 बजे पुलिस को जब फोन ये रिस्पांस था कि भाई अभी पीसीआर वैन निकली हुई है, एक 10 से 15 मिनट लगेगा, पहुंच जाएगी। फिर हमने वेट किया, उतने दरमियान बहुत करीब 10 से 15 हमने फोन किए। मयूर ठाकरे मेरे साथ में था, उसने भी बहुत फोन किए, कंटिन्यूस हम फोन कर रहे थे कि भाई कितनी देर में आ रही है, कितनी देर में आ रही है। तो उनको एड्रेस नहीं मिल रहा है ऐसा उनकी तरफ से आया। बट 2 पुलिस वाले आए भी थे जो कि हमें पता नहीं था कि आए हुए हैं, वो पूरा लावा गांव तक चले गए। देन उसके बाद में फिर यहाँ पे करीब 10 मिनट हुआ होगा और 20 से 25 लोग सीधा आ गए अंदर सोसाइटी के अंदर। यहाँ पार्किंग में घुसे, पार्किंग में घुसने जबरदस्ती घुस गए पार्किंग में। और घुसने के बाद में मैं था, शिंदे जी थे और मयूर ठाकरे और गार्ड भी था एक। हम सब लोगों को उन्होंने बस लिटाया और बस मारना शुरू हो गए। पत्थर से मारा, इवन चेयर्स पे भी मारा, जो दिख रहा था उससे मार रहे थे। और फिर उतने में जब हमें बचाने के लिए नीचे लोग आ रहे थे, उनको सीधा उनका कहना स्टेटमेंट यही था कि बोले जो दिख रहा है उसको मारो, जैसे दिख रहे हैं वैसे मारो। पिक्चर मधील सीन प्रमाणे पोलीस सगळं संपल्यानंतर आले आणि जेव्हा गुन्हा दाखल करण्याची वेळ आली तेव्हा तर कहरच झाला। जवळपास पाऊण तासानंतर पोलीस आली। पोलिसांनी आल्यानंतर सर्वात अगोदर आम्हाला असंच म्हटलं की तुम्ही धावून पकडायला पाहिजे होतं, तुम्ही लोक काय करत होते, इतके लोक होते तर। त्यांची भूमिका आम्हाला थोडीशी संदिग्ध वाटली, म्हणून आम्ही सरळ पोलीस स्टेशनला गेलो। पोलीस स्टेशनला जाऊन आम्ही त्या ठिकाणी त्यांना सर्व माहिती दिली, यांचे बयान घेतले त्यांनी। आणि बयानात या लोकांनी सांगितलं की 20 ते 25 लोक होते, महिलाही सांगतायत 20 ते 25 लोक होते, पण पोलिसांचं असं म्हणणं होतं की काही लोक। आणि डेलिबरेटली ते लोक 5 ते 6 असं लिहत होते। मी त्यांना जाणवून असं म्हटलं की 5 ते 6 तुम्ही कसं लिहू शकता, जेव्हा ज्यांना मारहाण झाली आहे ते लोक सांगत आहेत तुम्हाला की 20 ते 25 होते। त्यांचं असं म्हणणं होतं की 5 लोकांवरही गुन्हा तोच दाखल होतो आणि 25 लोकांवरही तोच दाखल होतो, त्याच्यामुळे हा काही इश्यू इतका महत्वाचा नाही। इतकं सगळं होऊनही ना वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट दिली ना कुणाला अटक केली। ये गलत बात है ना, ये ऐसा कैसा है कि किसी घर में घुस के मारना, ये गुंडागर्दी हो गई है। और कैसा कि कुछ लोग वहाँ पे उसकी मुंह की ऐसी बदबू आ रही थी, शराब वगैरह हो सकता है। पुलिस का जो बिहेवियर रहा इतनी देर तक न आना और उसके बाद में भी जिस तरह पुलिस की थोड़ी सी गलती ये बोलूंगा मैं कि आधे घंटे से सोनी जी और मयूर ये फोन कर रहे थे पुलिस वाले को। तो पुलिस वाले का काम ये था कि उस पीरियड में अगर सिच्युएशन में अगर आ रहे थे पुलिस वाले तो ये थी घटना जो नहीं घडी थी। पूर्ण आमच्यामध्ये पुरं भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। गेट पण उघडायची इच्छा नाही होत आहे आमची, पूर्ण घाबरल्यासारखं झालं। मुलं कुणी आलं तर आवाज द्यायला आम्हाला म्हणजे असं विचारावं लागते कोण आहे बाहेर। खूप घाबरलेलो आम्ही, सगळ्याच महिला, मुलं, छोटे मुलं इथे खेळत होते, लहान लहान मुलं। खूप घाबरल्यासारखं वाटत आहे। आमची मागणी एवढीच आहे की आम्हाला सुरक्षा हवी आहे। इथं आम्ही महिला दिवसभर घरी राहतो, काही महिला ड्युटीवर जातात, काही घरी राहतात। ज्या घरी राहतात त्यांना बी सुरक्षा पाहिजे ना, बाहेर घरी गेल्या तर दिवसभर तर आम्ही काहीच महिला राहतो घरी, मुलं राहतात, जेंट्स लोक पूर्ण ड्युटीवर चालले जातात। एखाद्या सोसायटीत घुसून दांडक्याने, खुर्च्यांनी, लाथाबुक्क्यांनी जर मारहाण होत असेल तर पोलिसांची भीती किती उरली आहे हा प्रश्नच आहे। त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या नागपूरवर पोलिसांचं नव्हे तर गुंडांचं राज्य आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित झालंय। रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर।